शिंगे, चांगला गुरु गावायला मोठं नशीब लागतंय आणि ते तू मिळवलंय. खरंच राहशील तू इथे? वय, मी जाईन आणि कुस्ती शिकेल. त्यांनी जसं त्यांच्या पप्पांचं नाव मोठं केलं तसं मी तुमचं नाव मोठं करेन. देवावानी भेटलायसा तुम्ही, नाहीतर या फिरतीच्या संसारात कसं होणार. जीवाला घोरच लागला होता. अल्लड हाय माझी पोत, सांभाळून घ्या हिला. हे पैसे घ्या. एवढेच आहेत. हिला शोधायला निघताना मुकदमाकडनं उचल घेतली होती. हिच्याच कामी येऊ देत. आता पंखा खाली घेतली ना व तुमच्या लेकीला. तुम्ही काळजीच सोडा. कुस्तीची बाराखडी शिकून तिला तयार करायची जबाबदारी माझी. तुम्ही राहावा निवांत आणि तुम्हाला जेव्हा कवा वाटेल तेव्हा येत जावा हिला भेटायला. येतो आम्ही. पैलवान, आता चिन्याला फोन करतो आणि सांगतो आणखीन अंडे घेऊन ये म्हणून. आता नवा पैलवान तयार करायचंय नव. हालोच. काय गे चिंगे, तुला खरंच व्हायचंय वय पैलवान? नुसतं पैलवान नाही काही, तुमच्या वाणी भारी पैलवान. ओनली MH9 सुट्टीच नाही. घे चिंगे, पोटभर खा. काय ग चिंगे, काय झालं? आई बाबांची आठवण येते. आम्हाला असं कधीतरीच खायला मिळतं. ते तिकडे चटणी भाकर खाऊन झोपणार आणि मी इकडे भारीतलं अन्न खायचं. बाळा, तू आई बाबांची काळजी करू नका. अगं, ते तुला इकडं कशासाठी सोडून गेले? तुला इकडं कशासाठी राहायचंय? कुस्तीसाठी नव. मग कुस्तीसाठी हा खुराक गरजेचाच असतोय. अगं, खावाच लागतोय. त्याला नाही म्हणू नकस. आणि तूच म्हणलीस ना हिच्या वाणी कुस्ती खेळून तुला तुझ्या आई बाबांचं नाव मोठं करायचंय ते. अगं, मग त्यासाठी ही समजा आलंच की. आणि खचून मेहनत बी आली. काय तू समजा कर, मोठी पैलवान हो, आणि मग तुझ्या आई बाबांना बी ही असंच खायला घाल. काय अंगाशी कसलं भारी बोललाय तुम्ही वस्तात. वस्तात मी होईल ना मोठी पैलवान. अगं, का नाही होणार तू? मला जिद्द आणि मनगटात ताकद असली का नाही की काय बी अशक्य नसतंय. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. बरं चला जेवा आता. ओ गुलाबराव बोळके, काय तंद्रीत कुठं निघालाय? कुठं म्हणजे घरला चाललोय. काय गत झाली तुमची? एवढा त्रास या एवढ्याशा जीवाला. दिवसभर राबायचं, घरला जायचं.
आणि मग समद्यांचं फुकटचं ओझं उचलायचं. पटतंय ना मग तुम्हाला? मग काय उगाच बोलायलो. तुम्ही एकटं समद्यासनी सांभाळता. मी एकटा. मग दुसरं कोण आहे? एवढी माणसं आहेत घरात, दुसरं कोणी कामच करत नाही. सासू सासरे, त्यात बरीच बर ते काडी पैलवान, तो एवढं बारक आहे ते, आणि तुमची लायकी काढत. बरं त्यात तुमचा साडू तो असा नाही बिनकामाचा. हा बराबर. सांगू गुलाबराव, खऱ्या अर्थानं तुम्ही गुलाब आहात. हो, म्हणून तुमच्या आजूबाजूला हे एवढे समदे काढते. वाईट वाटतो तुमच्याबद्दल. हो जयराज साहेब, कशाला माझ्या जखमीवर मीठ चोळत आहे? आम्ही मीठ चोळ आणि मग नाही, उलट आमच्याकडं तुमच्यासाठी एक चांगलं औषध आहे जखमीवरती, ज्यानं तुम्हासनी बरं वाटतं. म्हणजे खर्चाचा लय भार आहे ना तुमच्यावर. माझ्याकडं वर कमाईचा एक मार्ग आहे बघा. म्हणजे तुम्हासनी पटला तर घ्या, नाहीतर कंचा मार्ग. पण कोण कशाला फॅक्टरीच्या किल्ल्या मला देईल म्हणतो? नाही दिल्या तर मिळवा थोड्या टाइमापूर्वी, आणि मग डुप्लिकेट किल्ल्या बनवून ध्यानात ठेवा. एकदा का तुमच्या हातात किल्ली आली की मग समदाच्या समदा खजिना तुमचाच. जे हमारी कसली भारी आयडिया दिली हो तुम्ही. उद्याच करतो. वा, थँक्यू थँक्यू थँक्यू. असू द्या असू द्या. काटे टोचायचे, काटे ठचायचे, खजिना मिळवायचा. त्यासाठी आता घरला जायचं. काटे ठचायचे, खजिना मिळवायचा. त्यासाठी घरला जायचं. चला झोपा आता. पसतात एक गोष्ट सांगा ना. गोष्ट गोष्ट ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही. हा तर एकदा काय होतं ठाऊक आहे का तुला? एकदा का नाही एक पैलवान राजपुत्र असतो, एकदम रांगडा आणि रुबाबदार. हा पण तेवढाच तिरसट आणि रेमेडोसक्याचा असतो येतो. त्या पैलवान राजपुत्राच्या आयुष्यात येते एक पैलवान परी. काय पैलवान परी कशी असेल बरं? का नसल? पैलवान काय परीपेक्षा कमी असती वय? उग नाही तो राजपुत्र त्या परीच्या प्रेमात पडत. काय वाजतात मी कुठं कंच्या पैलवानाच्या प्रेमात पडलो? पण मी कुठं म्हणलं तो राजपुत्र तुम्हीच आहे म्हणून. मग पुढे काय झालं? पुढं हा पुढं लय भारी होतंय. ती पैलवान परी का नाही ती राजपुत्राचं डोसकं टाळ्यावर आणती. काय बी गोष्ट सांगती. असं मग तुम्ही सांगा त्यांची गोष्ट. तो जो पैलवान राजपुत्र आहे का नाही, तो तिरसट नसतोय. तो खर तर असतोय शांत आणि मायाळू. खरंच? हा, ती पैलवान परी वांडपणा करून त्या राजपुत्राच्या खोड्या काढत असते. मी कवा तुमच्या खोड्या काढल्या हो? मी तर फक्त खरी गोष्ट सांगायलोय. कशावरनं तुमचीच गोष्ट खरी आहे आणि माझी खोटी आहे म्हणून? कारण हायच माझी गोष्ट खरी. माझी गोष्ट खरी आहे. उगा थापा मारते त्या लहान लेकराला बघून. तुम्ही शांतच बसा, मी सांगते तेच खरं सांगते. चिंगे तुला काय झालं ग हसायला? ए चिंगे, काय झालं सांग की. माझ्या आई बाबांसारखेच आहेत तुम्ही. असेच भांडतात ते आणि माझी मज्जा असते. कशी काय? त्यांचं भांडण होतं तेव्हा बाबा मला पारावर घेऊन जातात. खडी साखर नाही तर बत्तासा देतात
अच्छा, आता तुम्हीच द्या मला बत्तासा. बत्तासा? बत्तासा तर नाही, पण हा धम्मक लाडू आहे, देऊ काय? जा झोप चुपचाप. पिंट्या, इकडे या. काय रे पिंट्या, 2-2 दिवस तालमीला दांड्या मारतोयस आणि तुला सवड गावली की येतोय सोय? तायडे कालच येणार होतो, पण थोरल्या दाजींनी मध्ये आडकाठी केली. मम्मी पप्पा थोडी घरातली भांडी पे तुम्हाला देणार होते, पण त्यात ते आत सांडली आणि दाजींनी बळकावली समधी. पिंट्या, जाऊ दे. मम्मी पप्पांना सांग की त्यांच्या नादाला लागू नका म्हणून. बाकी आम्ही इकडे एकमेकांची काळजी घेतोय. ते सोड, चल व्यायामाला लागूया. तुझ्या सोबत आणखीन एक पैलवान आली कुस्ती शिकायला. वय कुठे? तायडे, अगे पैलवान आहे वय. तुला दात काढाय काय झालं रे? आधी अंगाच्या काड्या झाल्यात ते बघ. वय अन वस्ताद म्हणतात की कुस्ती नुसती अंगात नसते, डोक्यात असते. होऊन जाऊ देत का एक एकदा? मालावन घाबरतो का काय? चलून जाऊ दे. गेलो, अगं डबा दे लवकर, उशीर होतोय. अहो उशीर? अहो रोजच्या पेक्षा आज लवकर आवरले की. तुम्ही कुठं निघालात एवढं लगबगीनं? कुठं म्हणजे? फॅक्टरीवर चाललोय, काही महत्वाचं काम आहे बघ. नक्की कामच आहे ना? व काही नवीन भानगड नाही ना? नवीन काही घोळ नाही घातलात ना? संशय घ्यायलीस माझ्यावर? गप गुमाना, तुझं काम कर. मला शानपण दाऊ नगस. चलोय माग, आली मोठी. शाबाश पैलवानांनो, शाबाश. चल चल चल. ये मी जिंकली, मी जिंकली, मी जिंकली. ये मी जिंकली, मी जिंकली, मी जिंकली. काय रे पिंट्या, माझ्याकडनं एवढी तालीम घेऊन बी नवीन पुरीकडनं हरलाय सोय? चिंगी, खरंच तू म्हणजे नागगोळीच्या पाकिटातनं लवंगी बॉम्ब निघालीस की. हे बघ चिंगी, आता हाणलायस तू त्याला. अगं पण तो पिंट्या आहे, कच्चा आहे. जर तालमीतला पैलवान असता ना, तर त्याने तुला कसं उत्तर दिलं असतं? थांब, दावते तुला. तू नीट बघ आणि समजून घे. काय लगेच तोंड नसतंय पाडायचं. चल मी शिकवतो तुला. पण दाजी, मला तायडीकडनं शिकायचं आहे. ती शिकविलच की तुला, पण तिचा वस्ताद कोण आहे? मी आहे ना. व माझं नाही ऐकणार तू. चल.
बास झालं, आजच्यासाठी पुरं. एवढंच? मला अजून खेळायचं. अगं कुस्ती काय हापापल्यावानी शिकायची नसती, थोडी थोडी शिकायची असते. व्यायामासोबत खुराक आणि आराम बी पाहिजेच ना. वस्तात जरा चिन्या भाऊजींना फोन करून विचारा की फुटवर आले ते, म्हणजे ही जेवण करून लगेच आराम कर. मग चिन्या भाऊजी राहतील तिच्यासोबत आणि आपण दोघं कामाला जाऊ. चालतंय. मालक राम राम. ते आज कच्चा माल येणार आहे ना व गोडाऊन मध्ये जरा जागा करायची आहे. मग बाई साहेबांनी माल चेक करून भरून घ्यायची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. तेवढी गोडाऊनची किल्ली पाहिजे होती. जा बघा काय ते. होय. मी तर डुप्लिकेट किल्ल्या म्हणत होतो, इकडे तर ओरिजिनल किल्ल्या हातात आल्या. ह्या बी कायमच्या. एक खोळ्या टाळक्याचा आहे. किल्ल्या गावल्या म्हणून खुश होऊ राहील. अरे हेकण्या, किल्ल्या गावल्या नाही, मी आज स्वतःहून हातात दिल्या तुझ्या. आता बघ, एका दगडात दोन पक्षी कसं मारतो ते. आता मला कसं जमणार आहे? नाही जमायला काय झाले? हे बघ चिन्या, काळजी करू नकस. चिंगी तशी हुशार आहे, त्रास नाही देणार तुला. काय ग चिंगे? हो. बघ, अरे पण दादा मला सवय नाहीये पोरं सांभाळायची. अरे लावून घे सवय. लग्न झाल्यावर पुढे चालून तुलाच सोपं पडेल की. काय सोपं? हे बघ चिन्या, आता मी काही इकडे घरात बसून राहू शकत नाही. अरे कामावर जावंच लागेल की मर्दा. तुला रिक्षा घेऊन धाडणं मला काय पटत नाही, आणि मला ती रिस्क बी घ्यायची नाही. सांभाळ की आजचे दिवस, उद्याच्याला पैलवान बघून घे. ठीक आहे. आता काय आलंय बघाची. चिंगे, हे बघ, या भोपळ्या काकाला त्रास नाही द्यायचा. ऐ, म्हणजे चिन्या काकाला. वय. तुला काय हवं नग ते नीट सांगायचं यांना. वय. पिंट्या, आज थांबशील ना हिच्या सोबत खेळायला? इकडे नाहीच आहे असंच समजा दाजी. असं काय करायलायस पिंट्या? अरे लहान लेकरू आहे ते. तू थोरला आहेस की नाही? समजूतदार आहेस तू. हे बघ, इथल्या इथंच खेळा, जास्त लांब जाऊ नका, आणि भांडणं तर अजिबात करू नका. काय ग चिंगे? बरं, मी येतो हा. टाटा. टाटा. चला बच्चे कंपनी, आपण आता काय खेळायचं सांगा? आपण लपंडाव खेळायचा. ए ग बस, आम्ही नाही तुला इकडं हुडकत बसणार. आणि तसं बी दाजी सांगून गेले, इकडंच खेळा म्हणून, जास्त लांब जाऊ नका. आपण गोट्या खेळू. आई शपथ, किती वर्ष खेळलोच नाही गोट्या. हे भारी आहे, इकडेच खेळता येईल. हा, पण मला नाही येत ते खेळायला. अगं लय मजा येते, लय मजा येते. मी तुला शिकवतो. ए पिंट्या, सुरू कर. आता पकडून दाखवा मला. ए चिंग्या थांब. अरे पिंट्या थांब की रे. ओय ड्रायव्हर, व्हॉट इज अर्जंट ब्रेक डान्स? अहो ती पोरगी कशी आडवी आली बघा की. ए यू सिली गर्ल,
दिसत नाही तुला रस्त्याने गाडी यायला लागल्यात त्या? तुम्हाला नाही दिसत का रोडवर बाकी लोक बी असतात ते? तिकडे बघा पाठीवर काय लिहिलंय ते, वाचा वाचा. पुढे गाव व शाळा आहे, वाहने सावकाश चालवा. आणि तुमची गाडी बघा कशी भुंगाट चालते ते. ए यू टिचबर गर्ल, यू डोंट टीच मी, ओके? कोण आहेस, कोण ग तू? हे तुम्ही मला विचारणार आहे तुम्ही कोण? बिफोर यू टेल मी तू कोण आहेस? मोठी पैलवान होणार आहे मी. माझ्याशी लढायचं नाही, नाहीतर ए हो तिकडे बघा. ए यू गर्ल स्टॉप. ए यू वेटिंग म्हणायले ना. थांब, सापडच तावडीत तू नंतर चांगलाच ऍडवाइस करते तुझा. मला उलटून बोलायली काय? दाजी काय करताय? मला हे विचारणारी तू कोण ग? आणि तू काय करायलीस इकडं? तुझं तू काम करा जा. माझंच काम करते मी, पण बघते तुम्ही काय करताय ते. काय करताय म्हणजे? हा काय करताय म्हणजे काय? मी बी माझंच काम करायलोय. मालाची सॅम्पल धाडायची आहे, तेच करायलोय. हे बरं आहे हा, चोराच्या उलट्या बोंबा तुझ्या इकडं बी. अगोदर स्वतःचं काम धड कर, मला शिकव.